हॅलो फ्रेंड्स, अनिता घरगुती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मुंडी. मुंडी तर तुम्ही सगळेच बनवता, पण ह्या पद्धतीने मुंडी तुम्ही कधी बनवले का? जर बनवली असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आज आपण मुंडी बनवणार आहोत. तर इथे मी मुंडी घेतलेली आहे. ही मुंडी 1 किलो इतकी मुंडी आहे आणि ही भाजलेली मुंडी आहे. नॉर्मल मुंडीसुद्धा भेटते. आता ही स्वच्छ आपण धुवून घ्यायची आहे. तर इथे मी भेजासुद्धा घेतलेला. तर भेजा आपण आता साईडला काढून घ्यायचा आहे आणि आपण मुंडीच आता पहिले बनवून घ्यायची आहे. तर इथे मुंडी आपली आता स्वच्छ धुवून आपण घ्यायची आहे. तोपर्यंत आपण ह्याची वाटणाची तयारी करूया. तर वाटण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. तर इथे मी वाटण्यासाठी लागणारे साहित्य आहे. तिथे मी भाजून कांदा घेतलेला आहे, खोबरा घेतलेला आहे. इथे मी अर्धी वाटी इतकं खोबरं घेतलेले आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि कापसुद्धा करून घेतलेत, जेणेकरून लवकर मिक्सरमध्ये बारीक होईल. कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी एक 10-15 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी थोडेसे खरडे मसाले घेतलेले आहेत. धणे, हिरवी वेलची, लवंग, दालचिनी, मिरी हे तर 10-12 इतके घेतलेले आहेत. जास्तसुद्धा नाही घ्यायचे चवीसाठी आणि ह्याच्याने वाटण खूप छान होतं. आणि इथे मी मिरचीसुद्धा घेतलेली, कढीपत्ता घेतलेला आहे आणि आलंसुद्धा घेतलेलं आहे. आता आपण हे भांड्यामध्ये मिक्सरच्या काढून घ्यायचे सगळं वाटण, म्हणजे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि हे सगळं आपण ते इथे वाटण सगळं आपलं आता घालून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता हे मिक्सरमधनं आपण काढून घेऊया आणि एकदम बारीक पेस्ट करायची आहे. जितकी होईल तितकी बारीक पेस्ट करायची आहे, म्हणजे आपलं वाटण खूप असं टेस्टी बनतं. तर चला मग आता वाटणाला आपण फिरवून घेऊया. ते इथे बघू शकता आता वाटण आपलं तयार झालेलं आहे. एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी वाटणाची. आणि गरम मसाल्याने असं वाटणाला खूप छान असं फ्लेवर येतं. त्याच्यामुळं तुम्हाला गरम मसाला टाकायची सुद्धा गरज नाही आहे, किंवा तुम्ही अख्खा गरम मसाला सुद्धा वापरू शकता. तर इथे मी आता पातेला घेऊन घेतलेला आहे. तर इथे मी 1 किलो इतकी मुंडी येईल इतकं मी पातेलं घेतलेलं आहे. तर पातेल्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे. तर इथे मी 3 पळ्या इतकं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल आता आपण छान गरम होऊन द्यायचं आहे. तिथं तेल गरम झालेलं आहे. इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापून. तर इथे आपण वाटणामध्ये सुद्धा कांदा घेतलेला आहे. तर इथे मी थोडासा छोटा एक मीडियम साईजचाच कांदा घेतलेला आहे आणि तो आता आपण परतून घ्यायचा आहे. तर कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचा आहे. तर कांद्याचा कलर चेंज झाला की आपण ह्याच्यामध्ये लगेच एक टॅमॅटो घालणार आहोत, म्हणजे बारीक चिरलेलाच टॅमॅटो आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा. ह्याच्यामध्ये एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा आपण इथे गॅस मी फास्टच ठेवलेला आहे, जास्तसुद्धा मी बारीक गॅस नाही केलेला आहे, कारण आपला कांदा आणि टॅमॅटो छान असा परतून निघेल. तर इथे बघा कांद्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि टॅमॅटोचं सुद्धा चेंज झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. तर मसाले घालताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले ॲड करू शकता, तिखट कमी जास्त. तर इथे मी लाल तिखट घेतलेले 2 चम्मच इतके मी ह्यात घालून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच इतकं मी हळद घालणार आहे. धना पावडर 1 चम्मच आणि इथे मी अर्धा चम्मच इतकं हिंग घेतलेलं आहे. थोडंसं आपण यात अर्धा चम्मच गरम मसाला घालून घ्यायचा आहे. आता हे मसाले छान असे याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचे आहेत मसाले, म्हणजे ते आणि आपण ह्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यामुळे आपल्याला छान अशी तरीसुद्धा छान येते. तर हे मसाले म्हणजे सगळे घरगुती मसाले आहेत. तर आता आपण हे छान असे परतून घेतलेले आहेत. परतून तेलामध्ये झाल्यानंतर आपण जे केलेले वाटण आहे ते आपण घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे वाटणसुद्धा आपलं घालून झालेलं आहे. आता आपण परतून घेऊया. 5 मिनटं आपण मीडियम गॅस करून परतून घ्यायचं आहे. जास्त गॅससुद्धा जास्त फास्ट नाही ठेवायचं, नाही तर आपलं वाटण करपू शकतो. तर याच पद्धतीने असं सगळं करून घ्यायचं आहे. ते इथे परतून झालेलं नाही. इथे मी आता मुंडीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि पाणी गरम आपण घालून घेतलेलं. तर इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे आणि इथं आपण भेजासुद्धा आता घालून घ्यायचा आहे. तर भेजा आपण नंतर मुंडी शिजल्यानंतर आपण थोड्या वेळाने घालून घ्यायचं आहे आणि असं एकदम मॅश करून घ्यायचं आहे. ते या पद्धतीने आपण करून घेतलेलं त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर इथे आपली आता 10 मिनटं आपली मुंडी आपण शिजवून घेतलेली आहे. तर इथं परफेक्ट अशी आपली मुंडीची रेसिपी तयार झालेली. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा.